नमस्कार. शासन जी आर युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे महागाई भत्ता 18 महिने थकबाकीबाबत आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. त्याला सुरू करूया. सरकारी कर्मचारी कोरोना काळामध्ये महागाई भत्ता गोठवण्यात आला होता. सदर गोठवण्यात आलेल्या महागाई भत्ता संदर्भात श्री जावेद अली खान, श्री रामजी लाल सुमन यांनी दिनांक 4/2/2025 रोजी राज्यसभेत अतारांकित 236 प्रश्न क्रमांक उपस्थित करण्यात आला होता. अतारांकित प्रश्न यामध्ये कोरोना काळातील केंद्र सरकार व निवृत्त वेतनधारकाचे गोठवण्यात आलेल्या 18 महिने महागाई भत्ता कधी अदा करण्यात येईल किंवा सध्या देशाची आर्थिक स्थिती सुधारली तरी सरकारकडून सदर कालावधीतील डीए थकबाकी अदा करेल का? जर अदा करणे नियोजित नसल्यास त्याचा तपशील व ठोस कारणे विचारण्यात आले होते. सदर अतारांकित प्रश्नावर अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे. सदर उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1/1/2020 ते दिनांक 1/1/2021 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना महागाई भत्ता महागाई सवलत 3 हप्ते गोठवण्याचा निर्णय कोरोना या साथीच्या आजारामुळे घेण्यात आला होता. सदर प्रयोजनार्थ हा कोरोना आजाराच्या उपचार कल्याणकारी उपचाराकरिता खर्च करण्यात आला असून सन 2020 ते 21 या आर्थिक वर्षात आर्थिक गळती झाली, त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी देणे व्यवहार मानले जात नाही, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे सदर 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी अदा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदर अतारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने स्पष्ट केले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अन्य अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.